नवी पिढी नव्या कादंबऱ्या बघूयात SBN न्यूजचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। प्रत्येक नवी पिढी ही आधीच्या पिढीची टीकाकार असते। आधीच्या पिढीनं जी काही मांडणी केलेली असते त्यातल्या उणीवा शोधणं, त्या मांडणीत नवी भर घालणं, प्रसंगी त्यातील कालबाह्य भाग नाकारून नवी मांडणी करणं ही नव्या पिढीची कामं असतात। एवढंच नव्हे तर कर्तव्य असतं। बदललेल्या भूमिकेचा उच्चार त्यातून स्पष्ट ऐकू येत असल्यामुळं त्या महत्त्वाच्या ठरतात। लेखक कशाचा शोध घेऊ पाहतोय, त्याच्या वाट्याला आलेल्या या काळाच्या तुकड्याशी तो कशा प्रकारे नातं सांगतोय, हे करताना तो आपल्या भोवतालशी किती प्रामाणिक राहतोय याविषयी जाणत्या वाचकाला कादंबरीतच धांडोळा घेता यावा याची दक्षताही आजचे कादंबरीकार घेताना दिसत आहेत। कविता महाजन, सुशील धसकटे, GK ऐनापुरे, कैलास दौंड, कृष्णात खोत, बालाजी मदन इंगळे, महेंद्र कदम यांच्यासारखे आजचे कादंबरीकारही या प्रकारची क्षमता बाळगून आहेत असं म्हणता येतं। मराठी कादंबरीची आणि कादंबरीच्या वाचकांची उद्याची दिशा हेच कादंबरीकार निश्चित करू शकतात। कैलास दौंड यांचा या सर्व लेखकांच्या लेखनाचा विचार करता सुशील धसकटे यांनी जोहार नावाची जी कादंबरी लिहिलेली आहे, ही कादंबरी कृषीजन संस्कृतीची भूमिका ठामपणे मांडत असताना समकालीन समाजव्यवस्थेचा पंचनामा करताना दिसते। मल्हार नावाचा जो या कादंबरीचा नायक आहे, त्या नायकाच्या स्वतंत्र प्रवासाची हकीकत जोहारच्या माध्यमातून धसकटे यांनी मांडलेली आहे। महेंद्र कदम यांनी आगळ नावाच्या कादंबरीतून आजच्या काळातील सामाजिक सांस्कृतिक शोषणाची चिकित्सा केलेली दिसते। ही चिकित्सा करत असताना कुटुंब, जात, धर्म यांना केंद्रवर्ती ठेवून गाव आणि शहरातील ताणेबाणे कदम यांनी त्या कादंबरीतून अधोरेखित केलेले आहेत। त्याचप्रमाणे बालाजी इंगळे यांनी झिम पोरी झिम या कादंबरीमधून गावागावातल्या मुलींची एक प्रातिनिधिक कहाणी रेखाटलेली आहे। समाजातील सर्व स्त्रियांचं प्रातिनिधिक रूप जनीच्या माध्यमातून त्यांनी या कादंबरीच्या आधारे मांडलेलं आहे।